नमस्कार मंडळी, काय म्हणते लाईफ? आय होप तुमचे लेक्चर सुरू झाले असतील आणि 12वीचे तुम्ही एक्सरसाइज 1.1 पर्यंत पोहोचला असाल. आता अगोदर आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओज खूप हिंदीमध्ये बनवायचो, बट नंतर मी विचार केला की हिंदीमध्ये व्हिडिओ बनवणारे खूप टीचर्स यूट्यूबला पडिक आहेत, आपण मराठीमध्ये बनवूयात का? आणि त्यातही ज्या विद्यार्थ्यांना मराठीमधून 11वी 12वीचं CETचं JEEचं मॅथमॅटिक्स शिकायचं त्यांच्यासाठी तर ऑप्शनच नाही. मग विचार केला आपण की एकला चलो रे, जय हिंद जय महाराष्ट्र, आणि आपण मराठीमध्ये आता शिकणार आहोत सगळं. आता मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एपिसोडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट मेक शुअर करा की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही हे शुअर करा. 2021 मध्ये माझे यूट्यूबला 25,000 सबस्क्रायबर होते, बट काहीतरी टेक्निकल डिफिकल्टी आली आणि माझं ते चॅनल बंद पडलं. सगळी मेहनत पाण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर हे मी परत नव्यानं उभं केलंय हे नवीन चॅनल. आता याला किती समोर घेऊन जायचं हे तुमच्या हातामध्ये आहे, थोडंसं माझ्या हातामध्ये. जे माझ्या हातामध्ये आहे, जेवढा भाग माझ्या हातामध्ये आहे तेवढा मी यशस्वीपणे सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. रेग्युलर व्हिडिओ आता मी टाकत आहे, पण तुमचा सपोर्ट असल्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो कोणीच समोर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे सपोर्ट करा तुमच्या आवडत्या शिव सरांना, स्पार्क सरांना. ठीक आहे, लेट्स गो. कुठलाही आपण वेळ न दवडता डायरेक्टली एपिसोडला सुरुवात करूयात. आज आपण शिकणार आहे एक्सरसाइज 1.1 मधले क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे. सगळ्यात पहिला क्वेश्चन आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिला होता. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता, किंवा मी व्हिडिओजमध्ये प्लेलिस्ट करून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे एक्सरसाइज 1 by 1 सोल्युशन्स मिळून जातील. आपण बघतोय एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला काही फंक्शन दिलेले आहेत, आपल्याला यांना डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल एक्स. आता या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये सगळीकडे पहिला क्वेश्चन कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या टाईपमध्ये आहे, बट या सगळ्यांना आपण वाय म्हणतो. आणि जेव्हा आपण त्याला डिफरन्शिएट करतो तेव्हा आपण dy बाय dx असं लिहितो, त्याचं डिफरन्शिएशन. म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना वाय लिहिलेलं आहे, वाय इज इक्वल टू. ठीक आहे, आता जर आपण या ठिकाणी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू वाय तर आपल्याला काय मिळणार? dy बाय dx इज इक्वल टू. मित्रांनो, 12वीची जी पहिली एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन सुरुवात झाली आहे कॉम्पोजिट फंक्शन पासून. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय? फंक्शनच्या मध्ये फंक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो कॉम्पोजिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल लॉग एक्स हा एक सिंपल फंक्शन आहे, बट लॉग एक्स मध्ये हा जो एक्स व्हेरिएबल आहे त्या एक्सच्या ठिकाणी जर आपण दुसरा एखादा फंक्शन ठेवला, फॉर एक्झाम्पल टॅन एक्स ठेवला, तर फंक्शन काय झाला? लॉग ऑफ टॅन एक्स. म्हणजे लॉग ऑफ एक्स मध्ये एक्सच्या ठिकाणी आपण व्हेरिएबल न ठेवता दुसरा फंक्शन टाकून दिला तर लॉग ऑफ टॅन एक्स झाला. मग हा लॉग ऑफ टॅन एक्स फंक्शन जो आहे त्याला आपण म्हणतो कॉम्पोजिट फंक्शन. आपल्याला या एक्सरसाइज मध्ये शिकायचं कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कसा. आता सगळ्यात महत्त्वाची याच्यामध्ये टेक्निक तुम्हाला सांगतो, बघा काय आहे. जेव्हा आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायला सुरुवात करू, सगळ्यात बघायचं अगोदर की आउटर मोस्ट फंक्शन कुठलं आहे. ब्रॅकेटच्या मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा एक फंक्शन आहे, याच्या बाहेर कॉस फंक्शन आहे, म्हणजे आउटर मोस्ट फंक्शन काय झाला? कॉस. मग बघायचं आपण कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय पाठ केलेला आहे तो डेरिव्हेटिव्ह काढायचा, त्याच्यानंतर मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करून समोर लिहून टाकायचा. येते लक्षामध्ये? एक या ठिकाणी मी डायरेक्टली तुम्हाला लिहून दाखवतो काय होऊन जाईल बघा. याला आपल्याला असं म्हणता येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला म्हणतो आपण चेन रूल. आता या ठिकाणी डी ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, डी ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी दिसत जरी असेल तरी ते कॅन्सल होत नाही, बिकॉज ही काही अल्जेब्रिक एंटिटी नाही की 5 बाय 5 इक्वल टू 1 होतं, त्या टाईपचं नाही. या ठिकाणी आपण अगोदर काय करतोय, आउटर मोस्ट फंक्शन कॉस आहे, बट कशाचं आहे? एक्सचं नाही, ते एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं आहे. म्हणून आपण कॉसचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नंतर आतला फंक्शन कुठला? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणून आपण एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू कुठला व्हेरिएबल? एक्स. येते लक्षामध्ये? सो जर लॉग ऑफ टॅन एक्स असेल तर आधी आपण लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढणार विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स, नंतर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. येते लक्षामध्ये? सो जो आउटर मोस्ट फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू त्याच्या आतला फंक्शन, नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू त्याचा व्हेरिएबल. जर सपोज हे समोर अजून असला असतं तर आपण समोर ही सिरीज कंटिन्यू केली असती, त्याला म्हणतात आपण चेन रूल. ठीक आहे, आता या ठिकाणी क्लिअर कट बघा सोल्युशन काय तयार होणार आपल्याकडे. आपल्याला माहिती आहे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो,
विथ रिस्पेक्ट टू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय होणार, हे बघा या ठिकाणी हे अजून एक गोष्ट लक्षात घ्या, cos of x square plus a square with respect to x square plus a square is same to same as derivative of cos x with respect to x. cos x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय आणि cos x square plus a square चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x square plus a square काय, सेमच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह मायनस साइन लिहून टाकणार. या ठिकाणी cos चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन, त्याच्यामुळे पहिला आन्सर काय तयार झालं, मायनस साइन इन ब्रॅकेट हा आतला व्हेरिएबल ॲज इट इज, हा झाला x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आता एक डेरिव्हेटिव्ह संपला आउटर मोस्ट फंक्शनचा, मग इनटू करायचं आणि आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहून टाकायचा. आतलं फंक्शन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आपल्याला पाठच आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्लस ए स्क्वेअर, ए स्क्वेअर हा काय व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट आहे. ज्या एंटिटीमध्ये तुम्हाला एक्सची टर्म दिसणारच नाही ती एंटिटी सरळ सरळ काय झाली, कॉन्स्टंट झाली, आणि मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो आपल्याला पाठ आहे. त्याच्यामुळे आपण या आतल्या कंप्लीट ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 0 लिहू शकतो. हा 0 नाही लिहिला तरी चालेल. सो बेसिकली आपला आन्सर काय तयार झालं, मायनस 2x. हा 2x मी अगोदर लिहितोय, हा मायनस इथं आपल्याकडे ऑलरेडी आहे, मायनस 2x इन ब्रॅकेट साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. दॅट इज आवर सोल्युशन. येतं लक्षामध्ये. आता हे पहिलं एक्झाम्पल होतं म्हणून थोडंसं डिटेलमध्ये जायला आपल्याला वेळ लागला. पुढचे एक्झाम्पल आपले स्पीडमध्ये होतील, फक्त सोबत राहा, एकदम फोकस राहायचं. जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असताना कुठेतरी घराच्या कोपऱ्यात जाऊन बसा, गच्चीवर जाऊन बसा, इकडे तिकडे कुठे जाऊन बसा, डिस्टर्बन्स अजिबात झाला नाही पाहिजे. दुसरं आपल्याकडे फंक्शन आहे y इज इक्वल टू अंडर रूट ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. या कंप्लीट पार्ट मध्ये आउटर मोस्ट फंक्शन काय आहे, एक फंक्शन आहे 5 प्लस हा वाला. त्याच्यानंतर हा जो कंप्लीट फंक्शन आहे तो कशाच्या खाली आहे, रूटच्या खाली. त्याच्यामुळे हा जो रूट आहे स्क्वेअर रूट, हा झाला आउटर मोस्ट फंक्शन, याला आपण प्रायोरिटी 1 देऊयात. त्याच्यानंतर मग हा मधला जो कंप्लीट फंक्शन आहे त्याला प्रायोरिटी नंबर आपण 2 देऊयात. येते लक्षामध्ये. मग आता जर आउटर मोस्ट फंक्शन हा रूट मध्ये असेल तर मधलं काही पण असू द्या त्याला सरळ सरळ एक्स सारखं अज्युम करायचं. मग काय झाला, y इक्वल टू रूट एक्स टाइप मध्ये झाला. रूट एक्स असेल तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स. तो अगोदर आपण लिहून घेऊयात. मग एक्सच्या ठिकाणी हा मधला पार्ट ॲज इट इज लिहून टाकायचा, त्याच्यामध्ये काही चेंज नाही करायचा. हे झाल्यानंतर मग काय करायचं, मल्टिप्लिकेशनचा साइन देऊन मधल्या या पार्टचा परत समोर डेरिव्हेटिव्ह काढायचा. सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. रूट मध्ये या ठिकाणी कंप्लीट आपल्याकडे हा फंक्शन आहे, याला एक्स अज्युम करा. तर हा रूट एक्सच्या टाइप मध्ये झाला. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, 1/2 रूट एक्स असतो. मग 1/2 रूट एक्सच लिहायचं, बट एक्सच्या ठिकाणी हा लिहून ठेवायचं कारण आपण एक्स म्हणून त्याला अज्युम करतोय, बरोबर. सो dy बाय dx ची व्हॅल्यू किती झाली, 1/2 अंडर रूट हा आतला पार्ट ॲज इट इज ई रेस टू 3x प्लस 2 प्लस हा 5. हा झाला आउटर मोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. रूटचा डेरिव्हेटिव्ह संपला. आता राहिला हा आतला फंक्शन. आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह साठी काय करायचं, इनटू. काय होईल बघा बरं, ई रेस टू 3x प्लस 2. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू एक्स असतो. याच्यामध्ये आपल्याकडे फंक्शनच्या मध्ये एकच फंक्शन होता, त्याच्यामुळे हा एकच झाला कॉम्पोजिट. याच्यामध्ये बघा रूटच्या मध्ये हा फंक्शन आहे, त्यात अजून ई रेस टू एक्सच्या मध्ये एक्सच्या ठिकाणी अजून एक फंक्शन आहे. फंक्शनच्या मध्ये फंक्शन असा फंक्शन आहे. सो बेसिकली आउटर मोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इनटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इनटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, असं करत करत आपल्याला समोर जायचंय. सगळ्यात सुरुवातीला आपण रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्सच्या फॉर्मॅटमध्ये घेतला. आता राहिला मध्ये ई रेस टू एक्सच्या फॉर्मॅट मधला डेरिव्हेटिव्ह. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतो. सो ई रेस टू 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 3x प्लस 2. आता 3x प्लस 2 राहिला. जोपर्यंत या कंप्लीट टर्मचा डेरिव्हेटिव्ह संपत नाही तोपर्यंत आपण पुढे नाही जायचं, कारण हे ऍडिशन आहे. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये अगोदर एका टर्मचा डेरिव्हेटिव्ह संपायचा मगच पुढे जायचं. मग ई रेस टू 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 3x प्लस 2 झाला इनटू आता राहिला 3x प्लस 2. 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 झाला. आणि त्याच्यानंतर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहिला नाही तरी चालेल. हा झाला 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह. आता ई रेस टू 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह संपला. प्लस या 5 चा डेरिव्हेटिव्ह तो काय ना 0. हा जरी नाही लिहिला तरी चालेल, त्याच्यामुळे हा झाला आपला कंप्लीट डेरिव्हेटिव्ह. येते लक्षामध्ये. जेव्हा तुम्ही याचं फायनल सोल्युशन लिहाल, हा 3 आणि हा 2 इकडे लिहा 3/2 आणि नंतर बाकीच्या टर्म्स या ठिकाणी तुम्ही ॲज इट इज लिहून टाका. येते लक्षामध्ये. आय होप तुम्हाला हे समजतं. हे तुम्हाला समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये समजला नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये 100% लिहा. मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा जो काही डाऊट आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. चला जाऊया तिसऱ्या न्यूमेरिकलला. तिसरा न्यूमेरिकल काय म्हणतो, y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ x बाय 2. बघा ह्याच्यामध्ये आउटर मोस्ट फंक्शन कुठला आहे, लॉग.
त्याच्यानंतर आतला फंक्शन टॅन, त्याच्यानंतर आतला फंक्शन x/2. येते का लक्षामध्ये? सो सगळ्यात अगोदर आउटरमोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह व्हेरिएबल सेमच ठेवायचा आहे, नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह व्हेरिएबल सेम ठेवून नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तोपर्यंत करायचं जोपर्यंत एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे उरत नाही. या ठिकाणी बघा काय होणार, dy/dx इक्वल्स टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि त्याच्या खाली लिहायचं आपल्याला dy/dx इक्वल्स टू लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणून लॉग ऑफ tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/tan x/2. आता हा लॉग काय करतो आपल्याला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इक्वल टू 1/x म्हणजे लॉगच्या समोर जो x असतो तो डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर काय करतो, डिनॉमिनेटरला जातो. सो जर समजा तसं y z किंवा w कुठलेही जर x चे फंक्शन असतील तर या ठिकाणी लॉग ऑफ y असला असता तर डेरिव्हेटिव्ह 1/y आला असता, म्हणजे हा y नाही तो वेगळा y. लॉग ऑफ z असला असता तर डेरिव्हेटिव्ह 1/z आला असता. लॉग ऑफ वडापाव 1/वडापाव. लॉग ऑफ कांदा भजीचा डेरिव्हेटिव्ह 1/कांदा भजी. लॉग ऑफ वरण भातचा डेरिव्हेटिव्ह 1/वरण भात. बेसिकली काय, लॉगच्या समोर ब्रॅकेटमध्ये जे काही आहे डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ते डिनॉमिनेटर मध्ये जाणार. मग या केसमध्ये आपण काय करतो, लॉग ऑफ tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/tan x/2. येते लक्षामध्ये? आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह संपला, त्याच्यामुळे काय करायचं, या सगळ्याला ब्रॅकेट करायचा इनटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये समोरच्या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. tan ऑफ x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec² x, मग tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह sec² x/2. संपला विषय. हा झाला sec² x/2. ठीक आहे, tan चा डेरिव्हेटिव्ह संपला. आता आत उरला x/2. x/2 चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे 1/2 आहे. हा झाला आपला फायनल डेरिव्हेटिव्ह. न्यूमेरिकल नंबर 4 काय म्हणतो आपल्याकडे बघा बरं, y इज इक्वल टू tan ऑफ √x. या ठिकाणी मी अगोदर लिहितो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. काय होऊन जाईल बघा बरं, dy/dx इक्वल्स टू, मला सांगा सगळ्यात आउटरमोस्ट फंक्शन या ठिकाणी tan दिसतोय का, ना 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 ना, आउटरमोस्ट फंक्शन काय आहे, हा रूट आहे बरोबर. सो हा रूट एक्सच्या टाईपमध्ये आला, त्याच्यानंतर मध्ये आहे टॅन, मग हा टॅन एक्सच्या टाईपमध्ये आला, त्याच्यानंतर परत अजून आहे रूट आणि त्याच्यानंतर आतमध्ये आहे एक्स. येते लक्षामध्ये? सो आपल्याला करायचं या ठिकाणी बघा 3 डेरिव्हेटिव्ह. सगळ्यात बाहेर आहे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2√x असतो, देअरफॉर रूट टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2√tan ऑफ √x. या मधल्या पार्टला काही चेंज नाही करायचा, ॲज इट इज ठेवायचा. हा बाहेरचा आउटरमोस्ट डेरिव्हेटिव्ह संपला इनटू आता tan ऑफ √x चा डेरिव्हेटिव्ह, tan ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह sec² x, देअरफॉर tan ऑफ √x चा डेरिव्हेटिव्ह sec² √x. आत काय राहिला रे, √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2√x. त्याच्यासमोर काही फंक्शन उरलाच नाही, त्याच्यामुळे समोर डेरिव्हेटिव्ह काढायची काहीच गरज नाही. या टाईपमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं मित्रांनो. लगेच जाऊयात न्यूमेरिकल नंबर 5 ला. कुठल्याही न्यूमेरिकलमध्ये काहीही डाऊट असेल तर 100% कमेंट सेक्शनमध्ये विचारा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय लिहितोय आपण बघा बरं, dy/dx. आम्हाला नांदेडला यशवंत कॉलेजमध्ये जीनियस बॅच होती, जीनियस बॅचमध्ये मी होतो मित्रांनो. आम्हाला कोतावर सर होते शिकवायला डिफरन्शिएशन, dy/dx म्हणायचे, dy/dx. मजा यायची त्यांचं ऐकायला. dy/dx या ठिकाणी काय राहील व्हॅल्यू, सगळ्यात या ठिकाणी हा परत आला बघा फंक्शन. काय करायचं, आउटरमोस्ट फंक्शन कॉट वाटू शकतो कुणालाही, बट तसा नाहीये. इथं थोडंसं फसवल्याचं जाऊ शकतं आपल्याला. बघा काय करायचंय, कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूबला आपण कॉट लॉग ऑफ एक्स क्यूबचा होल क्यूब लिहू शकतो, मग तो स्टँडर्ड फंक्शन झाला बरोबर. हा फंक्शन म्हणजेच काय झाला, कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब चा होल क्यूब. आता झाला हा फंक्शन स्टँडर्ड फॉर्म मध्ये, कारण कॉट क्यूब लिहिलेला असताना तुम्ही कन्फ्युज होण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे मी याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेतला. आता हा काय झाला, x⁻n च्या फॉर्मॅटमध्ये आला. सो आउटरमोस्ट फंक्शन काय आहे, x⁻n, त्याच्या आतला फंक्शन कॉट, त्याच्या आतला फंक्शन लॉग, त्याच्या आतला फंक्शन x³. सगळ्यात बाहेरच्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, मग आतल्याचा, मग आतल्याचा, मग आतल्याचा आणि चालत जायचं समोर. आता x⁻n चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय असतो, n × x⁻n−1. तसा x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² असतो. आपण ह्याला काय करूयात मग, कॉट ऑफ लॉग ऑफ x³ होल क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 कॉट ऑफ लॉग x³ याचा स्क्वेअर. हा झाला x⁻n चा डेरिव्हेटिव्ह. आता मध्ये राहिला कॉट. मित्रांनो कॉट x चा डेरिव्हेटिव्ह असतो -cos⁡x²x. मग या ठिकाणी कॉट ऑफ लॉग ऑफ x³ चा डेरिव्हेटिव्ह -cos⁡x² लॉग ऑफ x³. त्याच्यानंतर आतला कुठला फंक्शन राहिला, लॉग ऑफ x³. लॉग ऑफ x³ चा डेरिव्हेटिव्ह 1/x³.
त्याच्यानंतर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x². हा x² आणि याच्यातला 3 मधले 2 पॉवर कॅन्सल झाले. या ठिकाणी राहिला बघा मित्रांनो हा 3 आहे, हा 3 आहे, याला मल्टिप्लाय करा, हा झाला -9 अपॉन x इंटू कॉट ऑफ लॉग ऑफ x³ होल स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ x³. हा आहे तुमचा फायनल डेरिव्हेटिव्ह. चलो न्यूमेरिकल नंबर 6 काय म्हणतो बघा, y इज इक्वल टू 5 sin³ x + 3 आहे. हा अगेन काय आहे, sin x होल क्यूब आहे. त्याच्यामुळे हा a⁻x च्या फॉर्मॅटमध्ये आहे, बट a⁻x मध्ये x च्या ठिकाणी फंक्शन आहे. सो अगोदर a⁻x च्या फॉर्मॅट मधला डेरिव्हेटिव्ह, मग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. चला dy/dx इज इक्वल टू a⁻x चा डेरिव्हेटिव्ह a⁻x log a. त्याच्यामुळे 5 sin³ x + 3 चा डेरिव्हेटिव्ह 5 sin³ x + 3 ॲज इट इज. त्याच्यानंतर राहिला काय हो, sin³ x + 3 चा डेरिव्हेटिव्ह. sin³ x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, हा sin x होल क्यूब झाला बेसिकली. सो तो झाला 3 sin x होल रेज टू 2 म्हणजे 3 sin² x इंटू sin x राहिला, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस याचा डेरिव्हेटिव्ह सगळा संपला. आता राहिला +3 चा डेरिव्हेटिव्ह 0. नाही लिहिलं तरी चालला असता. सो या ठिकाणी आपल्याकडे अशा टाईपमध्ये हा फंक्शन तयार झालेला आहे, याचा डेरिव्हेटिव्ह. लगेच जाऊयात न्यूमेरिकल नंबर 7 ला. काय म्हणतो बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय मिळेल आपल्याला, dy/dx इक्वल टू आउटरमोस्ट फंक्शन आहे कोसेक. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक इंटू कॉट. मग कोसेक ऑफ रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक रूट कॉस एक्स इंटू कॉट रूट कॉट एक्स. आता समोर काय राहिला, रूट कॉट एक्स. रूट कॉट एक्स मध्ये आउटरमोस्ट फंक्शन काय आहे, रूट आहे. त्याच्यामुळे रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/2 रूट. या ठिकाणी काय आहे, हा कॉस एक्स ॲज इट इज इंटू रूटचा डेरिव्हेटिव्ह संपला, मध्ये राहिला कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती हो, मायनस साइन एक्स. याला समोर सिम्प्लिफाय करताना हा मायनस आणि हा मायनस काढून टाका. हा या ठिकाणी साइन एक्स आहे, या रूट कॉस एक्स आहे, या ठिकाणी कोसेक ऑफ रूट कॉस एक्स आहे. बघा हा कोसेक ऑफ रूट कॉस एक्स म्हणजे काय झाला, खाली गेल्यानंतर हा साइन ऑफ रूट कॉस एक्स होऊन जाईल. किंवा या ठिकाणी कॉट ऑफ रूट कॉट एक्स काय झाला हा, अच्छा हा मधला कॉस एक्स आहे, हा चुकून कॉट झाला बरं का, हा कॉस एक्स. तर आता या ठिकाणी हा कॉट म्हणजे कॉस बाय साइन आणि हा 1/sin. त्याच्यामुळे यांना कॅन्सल करत बसण्यामध्ये काही पॉईंट नाही, कारण समोर काही सिम्प्लिफिकेशन आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ x³ - 5. आउटरमोस्ट फंक्शन लॉग, आतला फंक्शन कॉस, आतला फंक्शन x³ - 5. बाहेरचा डेरिव्हेटिव्ह, मधल्याचा डेरिव्हेटिव्ह, मधल्याचा डेरिव्हेटिव्ह. लेट्स गो. काय होणार सांगा बरं, dy/dx इक्वल्स टू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉग काही पण असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 काही पण. काय होणार बघा बरं, या ठिकाणी 1 हा झाला कॉस ऑफ x³ - 5. लॉगचा डेरिव्हेटिव्ह संपलेला आहे मित्रांनो. समोर काय उरलं आपल्याकडे आता, कॉस. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस साइन, आतला पार्ट ॲज इट इज x³ - 5, त्याला नाही छेडायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर x³ - 5 उरला, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती होणार सांगा, 3x² - 0 नाही लिहिला तरी सुद्धा चालेल. या टाईपमध्ये आपल्याकडे हा आलेला आहे डेरिव्हेटिव्ह. जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल तर या साइन अपॉन कॉसला तुम्ही टॅन सुद्धा करू शकता x³ - 5, ठीक आहे. सिम्प्लिफाय करून टाका. जेव्हा जेव्हा तुम्ही स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये आन्सर लिहाल, नेहमी 1-2 ओळी एक्स्ट्रा समोरचं लिहित चालायचं. कारण पेपर चेक करायला तुमचा जो बसलेला माणूस आहे तो कुठल्या मनस्थितीमध्ये बसलेला आहे हे काय आपल्याला माहीत नसतं. असं असू शकतं की त्याचं आत्ताच बायकोसोबत भांडण झालंय, बायकोने जेवायला दिलं नाही, रागारागामध्ये पेपर चेक करतोय. त्यात जर तुमचं घाणेरडं हँडरायटिंग, कुत्र्याचे पाय मांजराला, मांजराचे पाय कुत्र्याला, किंवा हे असं काहीतरी नॉट सिम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ आन्सर असं दिसलं तर तो 100% बायकोचा राग तुमच्यावर काढणार. आणि तसं जर व्हायचं नसेल मित्रांनो, तर तुम्ही व्यवस्थित सिम्प्लिफाय करत चला महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये, ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल y इज इक्वल टू e⁻³ sin² x - 2 cos² x. अगेन e⁻x च्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे आउटरमोस्ट फंक्शन आहे, त्याच्यानंतर वरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सिम्पली आपल्याला सॉल्व्ह करायचं. काय होणार सांगा बरं, dy/dx इक्वल्स टू e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x, त्याच्यामुळे हा काय झाला e⁻³ sin² x - 2 cos² x. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x इंटू 3 sin² x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला, हा 6 sin x इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x.
मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. बघा कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे बेसिकली कॉस एक्सचा स्क्वेअर आहे. सो आपण त्याला 2 इंटू कॉस एक्स असं लिहू शकतो किंवा कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉस एक्स डायरेक्टली लिहू शकतो, काही टेन्शन नाही. सो मायनस 2 इंटू 2 की झाला हा मायनस 4 इंटू कॉस एक्स. त्याच्यानंतर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, मायनस मायनस काय झाला हा प्लस साइन एक्स. तुम्ही सिम्प्लिफाय करण्यासाठी खालच्या शेवटच्या लाईनमध्ये काय लिहिणार, 6 sin x cos x प्लस 4 sin x cos x इक्वल टू 10 sin x cos x. त्याला सुद्धा तुम्ही 5 इंटू 2 sin x cos x, 2 sin x cos x ला sin 2x इक्वल टू काय लिहू शकता, 5 इंटू sin 2x इंटू उरलेला पार्ट. म्हणजे याला तुम्ही असं पण लिहू शकता, e रेज टू 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x इंटू उरला आपल्याकडं हा 5 साइन ऑफ 2x. हे झालं तुमचं सिम्प्लिफाईड आन्सर. ठीक आहे, चला लगेच जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 10. मित्रांनो बघता बघता आपण 9 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. अगोदर मित्रांनो जेव्हा मी एपिसोड बनवायचो एका व्हिडिओमध्ये एकच क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. आता 12 क्वेश्चन आपण एका व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करत आहोत. मी सुद्धा प्रोग्रेस करतोय, कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा काय करायचं, याच प्रकारे सपोर्ट करत राहायचा, शिव सरांना, स्पार्क सरांना आणि सबस्क्राईब करायचं, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायचं माझ्या चॅनलला. मित्रांनो या ठिकाणी आहे dy/dx डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार, dy/dx काय होणार सांगा बरं. आउटर मोस्ट फंक्शन काय आहे, कॉस आहे का स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअर म्हणजेच कॉस ऑफ जो काय असेल त्याचा स्क्वेअर. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, 2 इंटू फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आपण लिहितो ना, तसा कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 cos x. करेक्ट, काय होणार सांगा बरं डेरिव्हेटिव्ह, 2 इंटू कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू 2 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह संपला, आता राहिला कॉस. कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती हो, मायनस साइन ऑफ मधला पार्ट ॲज इट इज काय आहे मध्ये, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू आता काय राहिला लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती, 1/x स्क्वेअर प्लस 7. आता काय राहिला एक्स स्क्वेअर प्लस 7, एक्स स्क्वेअर प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह 2x. या टाईपमध्ये आपला हा झाला फायनल आन्सर. बघा तुम्ही ह्याला तुम्हाला कसं सिम्प्लिफाय करता येईल त्या टाईपमध्ये तुम्ही समोर सिम्प्लिफाय करू शकता. या ठिकाणी जागा कमी आहे म्हणून मी थोडंसं काही पार्ट याचा जो आहे तो तुमच्यावरती सोडवत आहे. त्याच्यानंतर 11वा क्वेश्चन आहे y इक्वल टू टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. आउटरमोस्ट फंक्शन टॅन, आतला फंक्शन कॉस, आतला फंक्शन साइन. अगोदर टॅनचा डेरिव्हेटिव्ह मग कॉसचा मग साइनचा. सिंपल आहे, चला समोर. dy/dx इक्वल टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो असतो सेक स्क्वेअर एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, मग टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स इंटू आता राहिला कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ साइन एक्स. आता राहिला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला मित्रांनो, कॉस एक्स. हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. करेक्ट, चलो लेट्स गो. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. नेक्स्ट आहे आपल्याकडे y इक्वल टू सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4. आउटरमोस्ट फंक्शन सेक, आतला फंक्शन टॅन, आतला फंक्शन एक्स रेज टू 4 प्लस 4. चला डेरिव्हेटिव्ह काढायला. dy/dx इक्वल टू सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स टॅन एक्स. मग सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4. सेक काही पणचा डेरिव्हेटिव्ह, सेक काही पण, टॅन काही पण. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. ठीक आहे, इंटू समोर लिहितो मी, इथं समोर जागा संपली म्हणून खाली लिहितोय. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय हो, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, मधला पार्ट ॲज इट इज एक्स रेज टू 4 प्लस 4. उरला काय एक्स रेज टू 4 प्लस 4, त्याचा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 नाही लिहिलं तरी चालेल. आता मित्रांनो तुम्ही फक्त ना याच्यामधला सिम्प्लिफिकेशनचा पार्ट थोडासा सॉल्व्ह करून घ्या, कारण बोर्डवरती जागा कमी आहे म्हणून मी या ठिकाणी केलेला नाही आहे. नाहीतर बाकी सगळे आपले याच्यातले न्यूमेरिकल्स झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, सेक स्क्वेअर x/2 म्हणजे काय असतो, हा असतो 1/cos स्क्वेअर x/2. ठीक आहे, हा जो 1/2 आहे त्याला मी या ठिकाणी डायरेक्टली असा ठेवून देतो. त्याच्यानंतर हा खाली टॅन x/2 म्हणजे काय झाला, हा झाला साइन x/2 डिवायडेड बाय कॉस x/2. याच्यातला एक स्क्वेअर, हा एक कॅन्सल, हा 1/cos आहे म्हणजे खाली येणार. सो इक्वल टू काय होणार, हा 1 डिवायडेड बाय 2 इंटू साइन x/2 इंटू कॉस x/2.
2 sin x cos x इक्वल टू sin 2x असतो, म्हणजे हा काय होणार 1 अपॉन sin x. यालाच तुम्ही इज इक्वल टू कोसेक एक्स असं सुद्धा लिहू शकता. किंवा अजून तुम्हाला काही सिम्प्लिफिकेशन करायचं असेल या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल हा तुमच्याकडे आहे 3 sin स्क्वेअर एक्स कॉस एक्स. हा बघा 5 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 5 रेस टू एक्स लॉग 5. अरे लॉग 5 नाही लिहिला का आपण? ठीक आहे, या ठिकाणी हा लॉग 5 विसरलेला आहे, हा लॉग 5 वगैरे असेल. सो या टाईपमध्ये जिथं जिथं पॉसिबल तुमच्याकडे सिम्प्लिफिकेशन असेल, इथं पण आपण काय केलं 6 + 4 10 sin x cos x केला. तर 10 sin x cos x ला आपण 5 × 2 sin x cos x लिहू शकतो. सो 5 × 2 sin x cos x ला आपण sin 2x लिहिला, त्याच्यामुळे हा 5 sin 2x आला. सो या टाईपमध्ये जिथं जेवढं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल असेल तेवढं करत चला तुम्ही समोर. न्यूमेरिकल नंबर 13 ला आलो मित्रांनो आपण. बघा काय म्हणतो या ठिकाणी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सगळ्यात अगोदर लिहूयात आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपला जो आउटरमोस्ट फंक्शन आहे तो e⁻log या ठिकाणी एक ब्रॅकेट आहे. या टाईपचं जेव्हा आपल्याकडे एखादा फंक्शन येईल तेव्हा आपल्याला एक लॉगॅरिथमची आयडेंटिटी कामाला येते, ती म्हणजे e⁻log या ठिकाणी काही पण असू द्या, या सगळ्याची व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार, फक्त काही पण. जर तुमचा लॉगचा बेस या ठिकाणी दिला नाही म्हणजे ई आहे, बरोबर. सो कधी जर तुमच्याकडे असेल a⁻log काही पण बेस ए, तर त्या ठिकाणी या पूर्ण फ्रॅक्शनची पूर्ण टर्मची व्हॅल्यू होते आपल्याकडे काही पण. म्हणजे जर तुमच्याकडे टर्म असेल 5⁻log या ठिकाणी भात, या लॉगचा बेस 5 आहे, तर हा 5 आणि लॉगचा बेस 5 या दोन गोष्टी निघून जातात, इक्वल टू याची व्हॅल्यू राहून जाते फक्त मित्रांनो भात. सो या टाईपची आयडेंटिटी आपल्याला लक्षामध्ये ठेवायची. लॉगॅरिथममध्ये आपण या गोष्टी शिकलेल्या आहेत. सो या ठिकाणी y इज इक्वल टू जो फंक्शन आहे, या ठिकाणी लॉग याचा बेस काही दिला नाही म्हणजे इथे ई बेस आहे हा वाला. सो हा ई आणि याच्या डोक्यावरचा हा लॉगचा बेस ई, या दोन गोष्टी निघून जातील आणि y ची व्हॅल्यू रिडिफाईन होऊन काय होणार, y इज इक्वल टू log x चा होल स्क्वेअर मायनस log ऑफ x स्क्वेअर. हे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला इथे लिहायचं आहे. या ठिकाणी काय म्हणू, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल जर सांगा बरं, लेफ्ट हँड साईडला वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स बिकम्स dy/dx. राईट हँड साईडला log x होल स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. सो log x चा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 2 log x. आता काय उरलं आपल्याकडे, हा आतला फंक्शन log x. log x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/x मायनस या ठिकाणी आपल्याकडे आहे log ऑफ एक्स स्क्वेअर. log ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला 1/x स्क्वेअर. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला आपल्याकडे, हा × 2x. ठीक आहे. सो हा x आणि हा x हे झाले कॅन्सल आणि उरला आपल्याकडे हा 2/x. सो देअरफॉर दिस बिकम्स 2/x. जर आपण कॉमन घेतला हा 2/x आणि हा 2/x, तर या ठिकाणी राहिला आपल्याकडे log x मायनस या ठिकाणी राहिला 1. या 1लाच आपण log e पण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि हा सिम्प्लिफाय होऊन काय होणार 2/x. आपल्याला माहिती आहे log a मायनस log b इक्वल टू log a/b. सो हा झाला log x/e. हे झालं याचं सिम्प्लिफाईड फॉर्म मधलं आन्सर. न्यूमेरिकल नंबर 14, याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलंय, y इज इक्वल टू साइन. आउटर मोस्ट फंक्शन साइन आहे, त्याच्या आतला फंक्शन रूट, त्याच्या आतला फंक्शन अजून साइन, त्याच्या आतमध्ये अजून रूट. 4 आपल्याकडे वेगवेगळे या ठिकाणी फंक्शन आहेत. फटाफट आपण काढूयात सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx इज इक्वल टू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. मग मधलं सगळं जसाल तसं राहू द्या, हा रूट, हा साइन आणि त्याच्यामधला एक्स. ठीक आहे. इंटू या रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2. आता मग मधलं सगळं सेम राहू द्या, हा काय झाला साइन ऑफ रूट एक्स. त्याच्यानंतर या साइनचा डेरिव्हेटिव्ह काय हो कॉस ऑफ रूट एक्स. त्याच्यानंतर या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1/2 रूट एक्स. याला सिम्प्लिफाय करायचंच म्हटलं तर काय होणार बघा, हा कॉस ऑफ रूट एक्स, हा अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स, यांना काही करू शकत नाही आपण, यांना ॲज इट इज ठेवून देऊयात. हा 2 आणि 2 हा होऊन जाईल 4, हा 4 रूट एक्स आणि हा कॉस ॲज इट इज. सो बेसिकली हा 1/4 अंडर रूट एक्स, म्हणजे हा संपला, हा संपला, हा रूट एक्स पण संपवला आपण. उरला आपल्याकडं हा कॉस ऑफ अंडर रूट साइन रूट एक्स
इंटू हा कॉस ऑफ रूट एक्स डिवायडेड बाय अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स. ठीक आहे, या टाईपमध्ये आपलं हे आलेलं आहे फायनल आन्सर. चला लगेच जाऊयात आपण पुढं. समोर आपल्याकडं न्यूमेरिकल नंबर 15 आउटर मोस्ट फंक्शन लॉग. सो आतला फंक्शन सेक आहे, त्याच्या मधला फंक्शन ई रेज टू एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे फंक्शन एक्स स्क्वेअर आहे. काढूयात. आउटर मोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, dy बाय dx इक्वल टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन जे काय असेल ते. या ठिकाणी हा झाला सेक ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह संपला. आता सेकचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो हा काय होईल, सेक ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर. उरला ई रेज टू एक्स स्क्वेअर, ई रेज टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स स्क्वेअर, उरला एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. हे झालं तुमचं फायनल आन्सर. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सेक ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर, सेक ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर हे दोन्ही सेम आहेत, यांना तुम्ही कॅन्सलही करू शकता. उरला तुमच्याकडे हा टॅन ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू 2x इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर. सो फायनली तुमची व्हॅल्यू या ठिकाणी होऊ शकते 2x इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. लगेच जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 16 कडे मित्रांनो. या ठिकाणी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्या अगोदर या फंक्शनला जर मी सिम्प्लिफाय करायचं म्हटलं, लॉग ए टू द बेस बी याची व्हॅल्यू असते लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी. सो ह्याला मी तसं लिहू शकतो, हा झाला लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय हा झाला लॉग ऑफ ई स्क्वेअर. ई स्क्वेअर मधला हा 2 इथून निघणार आणि इथे येऊन बसणार, लॉग ई ची व्हॅल्यू होणार 1. हा कंप्लीट झाला इक्वल टू 1/2. सो बेसिकली आपल्याकडे फंक्शन आहे 1/2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. आपल्याला याचा काढायचा डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी लिहिलं आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार सांगा, 1/2 कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे आपण त्याला ॲज इट इज ठेवणार. हा झाला तुमचा dy बाय dx इक्वल टू हा 1/2 कॉन्स्टंट राहिला ॲज इट इज लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स. आत राहिला लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. संपला विषय मित्रांनो. 1 अपॉन 2x इंटू लॉग एक्स हा झालेला आपला फायनल अँड फुल डेरिव्हेटिव्ह. येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे आहे बघा फंक्शन लॉग ऑफ लॉग एक्स होल रेज टू 2. आउटर मोस्ट फंक्शन बघा सगळ्यात अगोदर हा बघा एक्स रेज टू 2 म्हणजे एक्स स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आहे, नंतर लॉग आहे, नंतर लॉग आहे, नंतर लॉग आहे. ठीक आहे. सो सिक्वेन्शियली जाऊयात आपण. सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी लिहितो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार डेरिव्हेटिव्ह पहा बरं, dy बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असतो त्याच्यामुळे ह्याला आपण काय लिहिणार 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. 3 लॉग आले का, ठीक आहे, 3 लॉग आले का, आले 3 लॉग. आता काय करायचं, अजून जर 1 लॉग आला असता तर 4 लॉग आले असते. आणि 4 लॉग जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही ना काहीतरी चाड्या करतात मित्रांनो, कुणाच्या चुगल्या करत बसतात. आतमध्ये राहिला हा लॉग, या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स. या लॉगच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये हे दोघं जाणार न्यूमरेटरला. आतला राहिला हा लॉग, या लॉगच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये हा जाणार डिनॉमिनेटरला. काय होणार, सॉरी डिनॉमिनेटरला हा झाला लॉग एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर राहिला हा मधला लॉग एक्स, या मधल्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 1 अपॉन एक्स. सो या टाईपमध्ये आपल्याकडे हा झालेला आहे फायनल आपला डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट आपल्याकडे आहे क्वेश्चन नंबर किंवा न्यूमेरिकल नंबर 18. ह्याच्यामध्ये आपल्याला फंक्शन दिलं आहे y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता ह्याचा डायरेक्टली पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येतो. साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू साइन एक्स येतो. बट एखाद्या वेळेस तुम्हाला मोठा फंक्शन आला, त्याच्यामध्ये या टाईपचे अनेक फंक्शन आहेत, तर तुम्ही कन्फ्यूज होणे म्हणून अगोदर या क्वेश्चनला आपण सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये लिहूयात, नंतर बघूयात ह्याला कसं डिफरन्शिएट करायचं. सो मी या ठिकाणी y ची व्हॅल्यू लिहितो. y इज इक्वल टू हा झाला साइन ऑफ एक्स स्क्वेअर, हा मधला डोमेन आहे, याला अजिबात छेडायचं नाही आहे, याला स्क्वेअर लिहिला, मायनस त्याच्यानंतर आहे हा कॉस ऑफ एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर हा आहे ब्रॅकेट, याचा आहे होल स्क्वेअर. आता बघा बरं, आउटमोस्ट फंक्शन कशाच्या फॉर्मॅटमध्ये आहे, एक्स स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 2x. सो बेसिकली आपल्याकडे हा जो काही कंप्लीट फंक्शन आहे त्याला आपण एक्स अज्युम करा, एक्स स्क्वेअर झाला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x काढायचा, नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. चला मग आपण डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार आपल्याकडे, हा dy बाय dx इक्वल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार 2 इंटू साइन एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर राहिला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ
एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर राहिला एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इंटू 2x मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 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 हा काय होणार प्लस, हा झाला साइन ऑफ एक्स स्क्वेअर आणि त्याच्यानंतर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इंटू 2x. याच्यातून काय काय कॉमन येतं बघा, हा 2x 2 कॉस ऑफ एक्स स्क्वेअर 2 कॉस ऑफ एक्स स्क्वेअर साइन ऑफ एक्स स्क्वेअर साइन ऑफ एक्स स्क्वेअर. अगोदर तर मी या दोन्ही 2x ला कॉमन घेतो, हा 2x आपण इथं कॉमन लिहिला, हा 2x आपण दोन्हीकडून कॉमन घेतला, 2 साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर प्लस 2 साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर, हा झाला 4 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. आता ह्याच्यातला 2 आपण बाजूला घेऊयात, हा 2 2 झाला, हा झाला 4x, त्याच्यानंतर इथे राहिला उरला 2 साइन थीटा कॉस थीटा इक्वल टू साइन 2 थीटा असतो, म्हणजे हा काय झाला 4x इंटू साइन ऑफ 2 इंटू एक्स स्क्वेअर, हा झाला आपला फायनल डेरिव्हेटिव्ह. तर या टाइममध्ये मित्रांनो आपण 18ला 18 न्यूमेरिकल जे क्वेश्चन नंबर 2 मध्ये होते एक्सरसाइज 1.1च्या ते सगळे सॉल्व्ह केलेले आहे. त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला डाऊट असेल 100% तुम्ही दोनदा बघा, दुसऱ्यांदा बघितल्यानंतर 100% तुम्हाला समजून जाईल. दुसऱ्यांदा बघून सुद्धा जर नाही समजलं तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. आतापर्यंत आपल्या चॅनलवरती हजारो कमेंट आले आहेत, सगळ्यांना आपण आन्सर केलेला आहे, सगळ्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे. तुम्हाला सुद्धा रिप्लाय 100% मिळणार. बट रिप्लाय मिळायला यूट्यूब चॅनलवरती कधी कधी वेळ लागू शकतो. तुम्हाला जर अर्जंट एखाद्या क्वेश्चनचा एखाद्या डाऊटचा उत्तर पाहिजे असेल तर तुमच्या क्वेश्चनचा फोटो काढा, इंस्टाग्रामवरती जा, इंस्टाग्रामवरती @sparkmaths_maths हे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्याच्यावरती तुमच्या डाऊटचा फोटो पाठवून द्या. तुम्हाला या डाऊटचं सोल्युशन मित्रांनो जेवढ्या लवकर तेवढ्या पॉसिबल मी देईल. फक्त किती रुपयामध्ये माहिती आहे? 0 रुपये फ्री, फुकट आहे. लवकर सॉल्व्ह करा आणि फटाफट डाऊट विचारा मित्रांनो. व्हिडिओत आपण पुढच्या एपिसोडमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे एक्सरसाइज 1.1चा क्वेश्चन नंबर 3. लेट्स गो. यार तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा, अपने चैनल पर हजारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.